आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नांदेडमधील आश्रमशाळांच्या पाहणीत धक्कादायक आणि गंभीर वास्तव्य समोर आलं आहे। शाळेच्या परिसरात सापाचा धोका, घाण आणि अस्वच्छता, आवारात डुकरांचा मुक्त वावर आणि मुलींच्या वसतिगृहात महिला अधीक्षकांच्या पतीच्या वास्तव्यास असल्याचा आक्षेप, हे सर्व पाहून विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीतील आमदारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे। पाहूया संपूर्ण प्रकरण। विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आदिवासी बहुल किनवट आणि माहूर तालुक्यातील आश्रमशाळांची पाहणी करण्यात येत आहे। गडचिरोलीतील आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच समितीच्या पाहणीस नांदेड जिल्ह्यातील काही आश्रमशाळांची चिंताजनक परिस्थिती समोर आली आहे। किनवट तालुक्यातील सारखणी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत समिती पाहणीसाठी पोहोचली असता परिसरात घाण आणि अस्वच्छता आढळून आली। शाळेच्या परिसरात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे सापांचा धोका निर्माण होऊ शकतो। या परिस्थितीवर आमदार हिरामण खोसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना सवाल केला की या झाडाझुडपांमधून साप येऊन एखाद्या विद्यार्थ्याला चावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार। यावेळी खोसकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। पाहणी दरम्यान स्वयंपाकघरातही दुर्गंधी पसरल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले, तर शाळेच्या आवारात डुकरांचा मुक्त वावर दिसून आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। यावल काय करायचे बोती आमच्या आदिवासीचे मुलं काय बकरं राहते का? हे काय आहे सगळं? तुम्हाला तन्नाशी मारता नाही येत का? हा, कोणाला सूचना दिल्या त्या? मुख्याध्यापक कोण आहे? कुठे बोला मुख्याध्यापकाला, बोला मुख्याध्यापकाला बोलवा काही नावं घ्या सगळ्याचे महाराज, हे सगळे सस्पेंड करून टाकू। पहिली पोस्टिंग 2 महिने झाले तुम्हाला काय पोस्टिंग करताना जाताना काम करायला सांगितलं ना सर? काही ट्रेनिंग झाली आम्हाला नवीन इथं आता मागं नंदुरबारला झालं ना, गडचिरोली सर बकरा आहे का आमच्या आदिवासीचे मुलं? सर्पदोष गडचिरोली सर्पदोष काल कशामुळे होतं इकडे? काय परिस्थिती? नाव सगळ्यांची नाव घ्या। काय नाव तुमचं? तुमचं नाव का? नाही इकडे पुढे डायरेक्ट पुढे। गडचिरोलीला काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे? शहादेत काय घडलं माहिती आहे ना? तुमच्या घराच्या भोवती एवढं तुम्ही ठेवाल का? नाही। अरे पण पोरं इथं मोकळं आहे सगळं, तुम्हाला हे करू नका घेत आहेत। हा, चुकाट्याचे मुलं गेले तर मग यांची सगळ्याची नावं घ्या, यांची सगळ्याला सस्पेंड करून टाकू। ही काय एवढं लगा होतं? अरे वापर केला मग तुम्ही बंद करा ना, मग बंद करा, यांचे नाव घ्या सगळ्याचे, बघतो मी तुम्हाला सगळ्याला सस्पेंड करून टाकतो। या परिस्थितीतूनही आमदार हिरामण खोसकर यांनी संबंधित मुख्याध्यापकांना जाब विचारला। दरम्यान मुलींच्या वसतिगृहातील व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला। महिला अधीक्षकांच्या निवासस्थानी त्यांच्या पतीचे वास्तव्यास असल्याचे समितीच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले। यावर आमदार उमा खापरे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले। मुलींच्या वसतिगृहात महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही पुरुष, मग तो महिला अधीक्षकांचा पती असो किंवा अन्य नातेवाईक, वास्तव्यास कसा राहू शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या पाहणीतून आश्रमशाळांमधील स्वच्छता, सुरक्षा आणि वसतिगृह व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता या सर्व गंभीर बाबींची दखल घेत संबंधितांवर नेमकी काय कारवाई होते आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित तसेच स्वच्छ वातावरण कधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एकीकडे सर्पदंशाच्या घटनांनी आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना दुसरीकडे नांदेडमधील पाहणीत घाण, अस्वच्छता, सापांचा धोका, डुकरांचा वावर आणि मुलींच्या वसतिगृहाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। समितीने अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे, मात्र आता केवळ फैलावर घेऊन चालणार की प्रत्यक्ष दोषीवर कारवाई होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे।